कल्याण पूर्वेतील मलंग रोड स्थित आडिवली गावातील समर्थनगर कोऑपरेटिव्ह हाऊस सोसायटीच्या वतीने सार्वजनिक उत्सव समिती आयोजित श्री गुरुदेव दत्त जयंती उत्सवाचे आयोजन महालक्ष्मी महिला मंडळाचे अध्यक्ष सौ जनिता शहाजी दाभाडे यांच्या नेतृत्वाखाली आणि त्यांचे सहकारी सौ प्रतिभा घुमरे, वैशाली जाधव, सुप्रिया मुंडे, सुनीता अकोला, स्नेहल चौबे यांच्या समवेत महिलांनी सक्रिय सहभाग घेऊन याही द्वितीय वर्षी भव्य अशा स्वरूपात श्री गुरुदेव दत्त जयंतीचा महोत्सव साजरा करण्यात आला। या कार्यक्रमात गुरुवार दिनांक 4 डिसेंबर 2025 रोजी सकाळी काकडा व विनापूजन करून श्रींचा अभिषेक करण्यात आला। तसेच 10 वाजता श्री महासत्यनारायणाची महापूजा सौ जनिता व शहाजी दाभाडे या उभयतांच्या हस्ते करण्यात आली। तदनंतर हरिपाठ व सायंकाळी 4 वाजता भव्य स्वरूपात श्री दत्त गुरूंच्या पालखीचे आयोजनही भजन कीर्तनासह आणि टाळ मृदुंगाच्या गजरात परिसरातील नगर प्रदक्षिणा म्हणून काढण्यात आली। त्याचप्रमाणे सायंकाळी 7 ते 10 पर्यंत महाप्रसादाचे व भंडाऱ्याचे आयोजन करण्यात आले होते। अशा या कार्यक्रमात सौ जनिता दाभाडे यांच्या मार्गदर्शनाखाली आदल्या दिवशी श्री गुरुदेव दत्तांच्या ग्रंथाचे सामुदायिक पारायण करण्यात आले होते। तर या प्रसंगी विशेष सहकार्य उद्योजक रमेश शेठ भगत आणि अशोकदादा पाटील, तर आयोजक म्हणून सोमनाथ रामकृष्ण पाटील, ज्ञानेश्वर अंबादास हिवाळे, दयानंद राजाराम कुराडे, त्याचप्रमाणे कृष्णात शामराव मोरे, रवींद्र रामचंद्र लाळे, दुशांत मोहनराव जाधव, अरुण शामराव कोकितकर, सागर रामचंद्र पन्हाळकर, शहाजी पांडुरंग दाभाडे, सागर बबन सूर्यवंशी, सुखजन सावळीराम चरचरे, सौ सुनीता रामराव आडोळे, सौ वर्षा संदीप सूर्यवंशी आणि सोसायटीचे सर्व सभासद, महिला वर्ग व बालगोपालांचे सहकार्य लाभले। श्री गुरुदेव दत्तांच्या पालखीला व संपूर्ण दिवसभर झालेल्या या कार्यक्रमात आलेल्या सर्व पाहुण्यांचे व भाविक मान्यवरांचे यथोचित स्वागत करून सौ जनिता शहाजी दाभाडे व त्यांच्या महिला सहकारी आणि मंडळाचे सर्व पुरुष सदस्यांनी उत्साहात भाविकांचे आभार मानून आपले धन्यवाद व्यक्त केले। पालखीचे आगमन होत आहे। सर्व रहिवाशांनी दत्तगुरूच्या मंदिरात यायचे। थोड्याच वेळात महाआरतीला सुरुवात होईल। चला पायरा मारायला चालू करा महिला मंडळ। पायला घातलं का? 1 मिनिट। हा कृष्ण घ्या।
ज्ञानोबा तुकाराम